नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आजचा मेसेज आहे स्वामी आदेश देत आहेत तुमच्यासाठी की संकटमुक्त होतोयस. आणि एखाद्या अशा संकटातून चॅलेंजेसमधून स्वामी तुम्हाला बाहेर काढत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला असं स्टक झाल्यासारखं वाटत असेल, अडकल्यासारखं वाटत असेल, मार्ग मिळत नसेल किंवा त्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण तुम्हाला मार्ग सापडत नसेल, तर त्या संकटातून किंवा मार्गदर्शन हे स्वामी तुम्हाला देत आहेत आणि तोच आदेश ते तुम्हाला देत आहेत की संकटमुक्त होतोयस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मेसेज त्यांचा तुमच्यासाठी आहेच, पण या मेसेजचा आणि ह्या वाक्याचा अर्थच तो आहे, संकटमुक्त तू होतोयस आणि मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचं जे वाक्य आहे हेच तुला तुझ्या जगण्याची उमेद देते आणि हाच तुझ्या मार्गाचं एक ते मार्गदर्शन आहे किंवा हे वाक्य आहे ते मार्गच आहे तुझ्या संकटातून मुक्त होण्यासाठीचं. धीर सोडू नको, धैर्य सोडू नको, मी तुझ्याबरोबर आहे, असं स्वामींचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि संकटमुक्त होतोयस म्हणजे बघूया स्वामी का असं तुम्हाला मेसेज देत आहेत आणि काय तुम्ही मागताय, काय तुमचं हे आहे. स्वामींच्या चरणी काय तुम्ही समर्पित केलेलं आहे, स्वामींच्या चरणी, स्वामींच्या सेवेशी स्वतःला तुम्ही त्यांनी जे मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गावर तुम्ही चाललाय आणि त्या मार्गावर तुम्ही पुढं जाताय. ते पुढं जात असताना जे काही चांगले वाईट अनुभव घेत तुम्ही पुढं चाललाय आणि तुमचं मागणं जे काय आहे, जे अंतरातून आहे, अंतर्मनातून आहे, ते मागणं तुम्ही कधी तक्रार केली नाही स्वामींकडे की तुम्हाला काय हवं आहे, नको आहे, नाही. तर तुम्हाला त्यांनी जे जे दिलं, जे दाखवलं ते तुम्ही करण्याचा तुम्ही अगदी पुरेपूर प्रयत्न केला आणि तेच तुम्हाला संकटमुक्त करतायत. आता तुमच्याच त्या धैर्याची, धीराची परीक्षा संपते आणि म्हणून स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत. आणि प्रिव्हियस बघा, स्वामी आदेश तुमच्यासाठी देत आहेत की संकटमुक्त होते. संकटातून बाहेर येताना म्हणजे अशी सोल इथं मला दिसते जी नाराज आहे, जी हे झाली आहे, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे, मार्ग मिळत नाही आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हरवले, स्ट्रेंथ हरवली आहे का, असं वाटतंय की जिथं पुढं जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर इथं स्वामी तुम्हाला सांगतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू संकटमुक्त होतोय. संकटातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग जे जे स्वामींवर तुम्ही समर्पित केले होतं, जे जे तुम्ही स्वामींना तुमचे प्रश्न, तुमचे संकट, तुमचं जे काय ते समर्पित केलं होतं किंवा अजूनही ज्यांच्या समोर अशी काही चॅलेंजेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे की स्वामींना समर्पित होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. तुमचं जे काही सगळं जे काही बांधून ठेवले ते सगळं स्वामींना समर्पित करा. ते एक 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 गाठ सोडत तुम्हाला त्यातून बाहेर काढतायत आणि ते तुम्हाला संकटमुक्त करतायत. हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय की जे तुम्हाला मेसेजेस विविध माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, ॲज अ टॅरो रिडिंग असेल किंवा तुम्हाला स्पिरिच्युअल मेसेज दिले जातात, असे स्वामींचे मेसेजेस असतील किंवा इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत जे मेसेज पोहोचवले जातात त्यावर थोडंसं तुम्हाला विचार करण्यासाठी सांगितलं जातं आणि त्यातूनच तुम्हाला संकटमुक्त होण्यासाठीचा जो मार्ग आहे किंवा जे क्लू एखादा आहे तो तुम्हाला तिथं दिला जाईल आणि तुम्ही या संकटातून मुक्त होत आहे. आनंद तुमच्या आयुष्यात येतोय, स्वामी चरणांशी लीन होत आहे तुम्ही आणि म्हणूनच तुम्ही संकटमुक्त होत आहे. संकटमुक्त होत आहे हे करत असताना तुम्ही इतरांची मदत करताय, सेवा करताय, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या परिवारासाठी मदत करताय. तुम्हाला, तुमच्या मित्राला, तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा तुमचे मित्र असतील, तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये अडकलेले तुम्हाला जर जाणवते तर तिथं तुमच्या समोर ती एखादी व्यक्ती तुमच्या समोरून येऊन उभा राहते किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मदतीला, तर तुम्ही त्यांचं स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काम करताय. तर स्वामी तुम्हाला तिथं हे करतात की संकटमुक्त होशील. जिथून जो मेसेज आलेला आहे तो मेसेज जर घेशील तर तू संकटमुक्त होतोयस. हा मेसेज जर तू घेतला, त्याच्यावर गौर करताय किंवा तुम्ही त्या मेसेजेसवर, त्या आदेशावर तुम्ही पुढे चाललेले आहात, तर त्यातूनच तुम्ही संकटमुक्त होत आहे आणि ग्रॅटिट्यूड पे करताय. तुम्ही स्वामींना थँक्यू म्हणताय, धन्यवाद देताय, कारण हा मार्ग या संकटाशी झुंज देण्यामुळे सोपं होतं. अशी संकट किंवा
किंवा असे चॅलेंजेस तुमच्यासमोर येऊन राहिले, जिथं टेन्शन किंवा ते काय असे मोठे मोठे शब्द आहेत बघा, टेन्शन एक आहे, बर्डन एक आहे आणि ते काय एन्झायटी एक आहे, असे कुठले शब्द तयार करतात काय? ते शब्द म्हणजे ते सुद्धा तुमच्यासाठी क्षुल्लक वाटतं, शून्य नाही. असं एवढं मोठं काहीही कुठल्याही गोष्टी आपण त्याला कसं घेतो किंवा तुम्ही त्याला कसं घेतलं, किती मोठं तुम्ही केलं किंवा त्या गोष्टीतला शून्यपणा जो आहे, या शब्दांमधला शून्यपणा जो आहे आणि जो खरेपण आहे, जी स्ट्रेंथ आहे, जे जी व्यक्ती हरली आहे त्याच्यातली जी कॅपॅबिलिटी आहे ती दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. इथं हे दोन व्यक्ती आहेत, दोन्हीही कार्डमध्ये बघा, दोन व्यक्ती आहेत. ती एकाला एक समजावते किंवा तिच्या ती आनंदात सहभागी आहे आणि दुःखातही. म्हणजे जेव्हा ती नाराज झाली आहे, जेव्हा ती अस्वस्थ आहे तेव्हाही तिच्याबरोबर आहे आणि जेव्हाही सुखात आहे किंवा आनंदात आहे, ती ग्रेटफुल आहे, थँक्यू म्हणते स्वामींना, तेव्हाही तिच्याबरोबर आहे. ते इथं स्वामी तुम्हाला तेच सांगतात, तू जेव्हा इतरांच्या सुखदुःखात सहभागी होतोस, त्यांना आधार दिलायस, तू इतरांना साथ दिलीस, त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या मोहजाळातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करताय आणि ह्याच सगळ्या ह्याच्यामुळं तुमच्या समोर जे काही चॅलेंजेस आले त्यातून तुम्हाला स्वामी स्वतः बाहेर काढतायत आणि तुम्हाला त्यांनी तेवढं सक्षम केलंय. इथं तुम्हाला हेच दाखवून दिलं स्वामींनी की तुम्हाला संकटमुक्त होताय. तर का? कारण तुमच्यातली स्ट्रेंथ जशी स्वामींनी वाढवली, त्यांच्या आशीर्वादाने ती स्ट्रेंथ वाढली, त्यांच्या मार्गदर्शनाने स्ट्रेंथ वाढली. जी स्वामींनी मार्गदर्शन तुम्हाला केलं, जे दिलं, त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे गेला, त्यांच्या आदेशांवर पुढे गेला, म्हणून त्या संकटातून तुम्ही मुक्त होताय. आणि तसंच मार्गदर्शन जे आहे, तसंच ज्या सोल तुमच्याकडे येतील किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या परिवाराला तुमची गरज आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमची गरज आहे, तुमच्या फॅमिलीला तुमची गरज आहे, तुम्ही जिथं काम करता तिथं तुमची गरज आहे, तर तिथं साथ देण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते. कारण संकटमुक्त होताना तुमच्याबरोबर स्वामी होते, कारण तुमची शक्ती खूप पॉवरफुल आहे, तुमचं स्ट्रेंथ खूप पॉवरफुल आहे, तुमचा विश्वास खूप स्ट्रॉंग होता, धैर्य खूप स्ट्रॉंग होतं, म्हणून स्वामींची साथ तुम्हाला मिळाली. प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही पास होत गेला आणि जे अनुभव चांगले, गोड, जे कटू अनुभव, जे सगळे अनुभव आले, त्या अनुभवाने तुलाही इतरांना हिलिंग देण्याचं इथं हे करायचं आहे असं तुम्हाला स्वामी सांगतायत. म्हणजे आता ही रिडिंग ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असा काय तुमच्या डोक्यात म्हणजे विचार चाललेला असेल की तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, तुमचं जे काय आहे रेग्युलरचं तुमचं जे काम बघत किंवा कामाबरोबर नवीन तुम्हाला काहीतरी काय करायचं आहे, असं जे इतरांना हील देणारं असेल, हील करणारं असेल, त्यांना संकटातून बाहेर काढणारं असेल, त्यांची स्ट्रेंथ वाढवणारं असेल, तर इथं करण्यासाठी तुम्हाला इथं ग्रीन सिग्नल दिला जातोय. तुम्ही असं काही करण्याचा जर विचार करताय तर त्यासाठी तुम्हाला इथं ग्रीन सिग्नल दिला जातोय, असं सुद्धा इथं मेसेज आहे. तर स्वामी आदेश आहे तुमच्यासाठी की तुम्ही संकटमुक्त होताय. बघा बरं, स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर, खूप खूप सेवा करताय तुम्ही खूप त्यांना त्यांच्या मार्गदर्शनावर पुढे जाताय. तुम्हाला माहीत आहे स्वामी काय सांगतात, भुकेलेल्याला एक घास घास खायला घास घाल, मदतीला अडले नडलेल्याला मदत कर, हरलेल्याची स्ट्रेंथ वाढव, त्याच्या आनंदात सुखात दुःखात सहभागी हो, सामील हो, सर्वांना साथ दे, सर्वांच्या बरोबरीनं राहा. गर्दीत असतानाही एकटा असल्याचा अनुभव तुला असला पाहिजे, तुझ्याबरोबर परमेश्वराशी तू कनेक्टेड असल्याचा अनुभव तुला आला पाहिजे. या अनुभवानं तू पुढं आलायस, म्हणूनच तुला संकटमुक्त इथं केलं जाते, म्हणूनच तुम्हाला इथं संकटमुक्त केलं जाते. फायनान्शियल तुम्हाला त्रास झाला, खूप फायनान्शियली इतकं म्हणजे अशा लोकांनी सुद्धा तुम्हाला त्रस्त केलं ज्यांच्यावर तुमचा खरंच खूप विश्वास होता किंवा त्यांना तुम्ही मदत केलेली असेल, तुम्ही त्यांना त्यांच्या वेळेला तुम्ही उभा राहिला, तरी सुद्धा त्या लोकांनी सुद्धा तुम्हाला तुमच्यातली कमी जाणवून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला असेल किंवा फायनान्शियली खूप सगळं हे झालेलं असेल, तर इथं तुमच्या आयुष्यात अबंडन्स येतोय आणि स्वामी म्हणूनच तुम्हाला सांगतात की तुम्हाला संकटमुक्त करतायत. तुला ज्या वेळेला तुम्ही स्वामींशी ह्या गोष्टी शेअर केल्या असतील किंवा स्वामींच्याकडून तुम्हाला मेसेज आला असतील,
कोण लोक तुमच्याबरोबर कसं वागले तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा जो आहे, तुमचा खरेपणा जो आहे, तुमचा साधेपणा आहे, तुमचा निर्मळपणा आहे, तो तुम्ही सोडला नाही. तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला किंवा त्यांना सोडून दिलं, तुम्ही त्यांना माफ केलं आणि ज्यांनी तुम्हाला खरं साथ दिली त्या लोकांना सुद्धा तुम्ही ग्रेटफुल राहिला, ग्रॅटिट्यूड पे केला. कारण ज्यावेळेला आयुष्यात नकारात्मक आणि सकारात्मक ह्या दोन्ही एनर्जी असतात आणि ह्या दोन्ही एनर्जी ॲट अ टाईम हे करत असतात, तुम्हाला दोन्ही रूपं दाखवत असतात. एक चांगलं असतं, एक वाईट असतं. मग त्यातून आपण काय घेतो हे महत्त्वाचं. आणि तुम्ही जो घेतलेला जो स्वामींच्याकडनं जो आशीर्वाद आहे तो आहे सकारात्मकतेचा. ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हली बघणं, चांगलं बघणं आणि त्याच मार्गावर पुढं जाणं, हा मेसेज तुमच्यापर्यंत दिला. मोहमायेच्या मागे न लागता स्तब्धपणे बॅलन्स होऊन स्थिर राहून परमेश्वरच्या स्वामींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनावर तुम्ही ठाम राहिला. त्या परिस्थितीतही तुम्ही हवालदिल झाला नाही, हारला नाही. मी आता काय करू असं नाही म्हटलं, तुम्ही स्वामींना समर्पित झाला आणि म्हणूनच ते तुम्हाला आता संकटमुक्त करतायत. सगळ्या सगळ्या असे चारी बाजूने मला असं जाणवतं, असं फील होते की असे सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत आणि एक छान मंद असा सुवास जो असा येते मोगऱ्याचा असा आणि छान असं सूर्यप्रकाश आणि असं छान वातावरणात तुम्ही ते सगळं तुमच्याकडे येते असं इथे मला फील होते आणि हाच आनंद तुमच्याकडे येते आणि ह्या आनंदाला रिसीव्ह करण्यासाठी स्वामी तुम्हाला इथं सांगतात. बघा, रिन्युअल होते, नवीन पुनर्जन्म होते तुमचा, तुमच्या आयुष्यात सगळं मी काय म्हणलं सूर्यप्रकाश येतोय. जे हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र तुमचं ब्लॉक होतं तर तिथं रिन्युअल आहे, नवीन परिवर्तन आहे. जेव्हा ब्लॉकेजेस कसे असतात, जेव्हा रूढ चक्र तुमचं मूलाधार चक्र जर ब्लॉक असेल, तिथं जर हिलिंग नसेल किंवा त्या मूलाधार चक्रावर जर काम होत नसेल तर त्यावेळेला सुद्धा ह्या गोष्टी होत असतात. तर तुमचं मूलाधार चक्र आणि हार्ट चक्र जिथं माया आहे, प्रेम आहे, पैसा आहे, रिलेशनमधले जे काही तुटलं असेल, रिलेशन नात्यांमध्ये जर काही कडवटपणा आला असेल तर तो दूर होतोय. तुमच्या फायनान्शियल ब्लॉकेजेसमध्ये फायनान्शियल तुमचं जर सगळी परिस्थिती ढासळली, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला तर ते त्याच्यामध्ये हिलिंग येत आहे. त्याच्यामध्ये ते सुद्धा सगळे ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि आयुष्यात आता नवीन पालवी, नवीन रोपं, नवीन सगळं तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. म्हणूनच स्वामी तुम्हाला आदेश देत आहेत की आता तू संकटमुक्त होतोयस, ह्या संकटातून तू मुक्त होतोय. जी जी करंट चॅलेंजेस तुझ्या समोर होती, ज्या ह्या फायनान्शियल गोष्टी असू दे किंवा काही, ह्या सगळ्यामुळं तुम्ही कुठंतरी अडकला जात होता आणि ज्या मार्गाला तुम्ही पुढं जायचं आहे त्या जाताना अडथळे निर्माण होत होते. तर स्वामी तुम्हाला इथं सांगतायत की ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून तुला बाहेर काढलं जात आहे, संकटमुक्त तुला केलं जात आहे. फक्त विश्वास, तुम्ही जो विश्वास ठेवला, जो ग्रॅटिट्यूड पे केला, जे परमेश्वराला धन्यवाद दिला आणि स्वामींना धन्यवाद दिला, तर त्या आशीर्वादावर तुम्ही पुढं चाललाय. तुम्हाला माहित आहे देणं महत्त्वाचं नाही आहे, ज्या एखाद्याला दिलंय तर ते घेतानाची सुद्धा एक पद्धत असते. मला इथं तेही सगळ्यांना सांगायचं आहे, कारण ही सिच्युएशन जी आहे, जी आपल्याला फायनान्शियल जी सिच्युएशन आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. प्रत्येकाला एक वेळ असते, वेळ वाईट असते, परिस्थिती वाईट असते, माणूस वाईट नसतो, त्याची परिस्थिती आणि वेळ वाईट असते. तर त्यामध्ये जी तुम्ही साथ देताय लोकांना, तुम्ही एखाद्याला कोणी तुम्ही दिलेलं असेल तर ते घेत असताना किंवा देताना तुमच्यातली जी सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे, त्या माणसाचा किंवा त्या समोरच्या व्यक्तीचं जे हृदयातली त्याची जी भावना आहे, त्याच्या ज्या परिस्थितीचं जो ते हे आहे ते तुम्ही समजून घेऊन जे तुम्ही राहता, वागता, त्यांना साथ देता, समजून घेता, ह्यासाठी स्वामी तुमच्यावर खूप ब्लेसिंग देतात तुम्हाला, ते खूप आशीर्वाद देतात तुम्हाला की तुम्ही इतरांच्या भावना समजता. स्वतःला त्रास झाला तरी सुद्धा इतरांचा त्रास जे आज मला होते तेच समोरच्यालाही होत असेल, ही भावना तुमच्यामध्ये आहे. समोरच्याला एखादी गोष्ट, एखादा शब्द वाईट बोलला तर त्या ठिकाणी मी असेल, मला काय वाटेल ह्याची जाणीव तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत. कारण ही जाणीव असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण नेहमी दुसऱ्याला बोलत असताना त्या जागी आपण जाऊन सुद्धा विचार केला पाहिजे. हे स्वामी तुम्हाला सांगतायत की तो विचार तुम्ही करताय, ती भावना तुमच्यामध्ये आहे, तो खरेपणा, निर्मळपणा तुमच्यामध्ये आहे, दुसऱ्याला दुखवतानाचा सुद्धा ती भावना आहे आणि दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद
ती भावना ही तुमच्यामध्ये आहे की आनंद महत्त्वाचा आहे की दुखवणं महत्त्वाचं आहे, या दोन्हीचा जो बॅलन्स आहे तो तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत, या सगळ्या चक्रातून तुम्हाला बाहेर काढतायत. आणि थँक्यू सो मच क्वीन ऑफ वॉन्ड्स. बघा इथं एक अशी अशी सोल आहे जी खरंच मी आता फायनान्शियली हेच सांगेन की तुम्हाला इतका त्रास झाला असेल किंवा काही सगळे नकारात्मक एनर्जीने खूप त्रास दिला तुम्हाला, सगळं झालं. मी तर तुम्हाला सांगितलं ही भावना खूप शुद्ध आहे तुमची, आणि म्हणूनच तुमच्यासाठीचं एक सिंहासन जे तयार केलं जात होतं किंवा ते तयार होण्याचं एक जे काम चालू होतं, जी सूर्यासारखी तेजस्वी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, तुमचं तेज उच्च आहे, इतरांना देण्याची वृत्ती तुमची चांगली आहे, आणि सर्वांमध्ये आनंद वाटण्याचा जो स्वच्छंदीपणा तुमच्यामध्ये आहे, मनमोकळेपणा तुमच्यामध्ये आहे, सगळ्यांना समोर घेऊन संघटित करून एक समूह तयार करून विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक कला कौशल्य तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत, कारण स्वतः पुढे जाण्यापेक्षा सर्वांना घेऊन एकत्रित पुढे जाणारा तो यशस्वी असतो, तो खरा असतो, तो मोठा असतो. आणि मोठं होण्यासाठी नाही तर एक चांगला मार्ग प्रस्थापित करण्यासाठी आणि नवीन काहीतरी एक रुजवण्यासाठी, एक नवीन बीज जे आहे ते रुजवण्यासाठी तुम्ही जो वॉन्ट्स हातात तुमच्या दिलेला आहे त्याचा योग्य तऱ्हेने जो तुम्ही वापर करताय, किंवा तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे, तुम्हाला जी बुद्धी आहे, तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही इतरांसाठी जे करता त्याच्यातून, किंवा तुमच्या परिवारासाठी जे करता, तुमच्या अंतरात जी खरी भावना आहे, प्रेम आहे, त्यामुळंच तुम्हाला संकटमुक्त करत आहेत स्वामी. अशा संकटातून की सगळ्यांना आता भल्याभल्यानं आश्चर्य वाटायला लागेल तुमच्याकडे बघून की ही सोल असं कसं काय, म्हणजे असं एक अचंबित करणारं, आश्चर्यचकित करणारे असे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात आता घडतायत, आणि ते स्वामींच्या आशीर्वादाने घडतायत. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला आदेश देत आहेत. प्रत्येक वेळ काळ तोच राहत नाही, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, म्हणून वेळ आणि परिस्थितीमध्ये ठाम राहणं, आपण स्थिर राहणं, बॅलन्स राहणं महत्त्वाचं असतं, ते तुम्ही राहिलाय. म्हणूनच स्वामी तुमच्यावर आशीर्वादांची बरसात करतायत. बघा मी काय म्हणलं तुम्हाला, इथं पैसा आहे, इथं अबंडन्स आहे. ज्यावेळी तुम्हाला नव्हतं त्यावेळी सुद्धा तुमच्यातला घासातला घास तुम्ही इतरांना दिलाय. पैसाच देऊन सगळ्यांना आनंदित करावं असं नाही आहे, तर तुमच्या ताटातला घास सुद्धा इतरांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, आणि हे दान करण्याचं, हे देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुमची झोळी भरभरून देत आहेत स्वामी तुम्हाला. हे अबंडन्स जो आहे, जो रिता झाला, का रिता झाला, कारण तो रिता होणं गरजेचं होतं. इथं तुम्हाला फायनान्शियली त्रास झाला, प्रॉब्लेम्स आले, संकट आली, सगळं अडथळे आले, पण ते होणं गरजेचं होतं, कारण नवीन काहीतरी भरायचं आहे, नवीन काहीतरी करायचं आहे. आपण एखादी बॅग आपली बघा, बॅग आपण आपल्याकडं असते, प्रवासाची बॅग असते, किंवा आपलं कपाट असतं, तिजोरी असते, जुनी झाली की आपण ती बदलायला पाहिजे, बरोबर आहे का नाही, नवीन येते, मग त्यात नवीन त्याच्याप्रमाणे चेंजेस होतात. तसंच हे कार्यसुद्धा आहे, हे जे आहे आयुष्यात तुमच्या झालं ते तसंच. जे जुनं झालं होतं, जे पॅटर्न जुने होते, जे साठत आलं होतं ते जुनं होतं, आणि ते जुनं नवीन काय ते सुरुवात करायची, ते जुनं सगळं संपवलं पाहिजे, आणि ते तुम्ही संपवलं. तुमच्या कर्मानं, तुमच्या चांगुलपणानं, तुमच्या स्वामींवरच्या विश्वासानं, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तो जो जुना पॅटर्न होता तो सगळा तुम्ही बदलला. तुम्ही दिलं, घासातला घास लोकांना दिला, त्यांना मार्गदर्शन दिला, त्यांना चांगलं मार्ग तुम्ही दाखवताय, तुम्ही चांगलं काहीतरी करताय, देताय, दानधर्म करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये. सहज जरी तुम्हाला कुणीही भेटलं, किंवा लहान मुलं असेल, वृद्ध लोक असतील, किंवा ज्यांना खरंच मदतीची गरज आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करता, आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतात. स्वामींचा हाच आदेश आहे, सेवा करा, सेवा करा. मी तुमच्या जवळच आहे आणि सेवेमध्ये मी आहे. तुम्ही मला खुश करण्यासाठी, किंवा माझे आशीर्वाद मिळवण्यासाठी, किंवा काही करण्यासाठी धडपड करत बाकी सगळ्या गोष्टी न करता तुम्ही सेवा करा. एका भुकेलेल्याला घासभर घाला, तिथं मी आहे. तुम्हाला भरपूर आशीर्वाद, सगळं आशीर्वाद, अबंड सुख समृद्धी तुमच्या पायाशी येईल.
पण हे करत असताना त्यामागचा तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे असं तुम्हाला सांगताय. आणि हे तुम्ही हेतू शुद्ध ठेवला, तुम्ही अडचणीत असताना किंवा तुम्हाला त्रास होत असताना सुद्धा तुम्ही तुमचं कर्तव्यातून बाजूला झाला नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्यातून बाजूला झाला नाही. इतरांना निदान धीरा नका होईना, पण तुम्ही सर्वांच्या सोबत राहिला. ज्यावेळी ज्या क्षणी तुमच्याजवळ जे आहे ते देऊन समाधानी सगळीकडं बॅलन्स ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, म्हणूनच तुम्ही संकटमुक्त होताय. आणि हेच तुम्हाला स्वामी म्हणूनच तुम्हाला आदेश देत आहेत. वेळ आणि परिस्थिती तीच राहत नाही, बदलते. फक्त प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण बॅलन्स राहणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही आहात, स्वामी तुम्हाला सांगतायत. बघा, हे पृथ्वी हे जे सगळं जग आहे, या जगाला सगळ्या एक वेगळा आदर्श तुमच्यामुळं तुम्ही जे देताय. हे जग म्हणजे तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचं त्याच्यानंतरचं तुमचा समाज असेल, राष्ट्र, देश, हे सगळं या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला प्रत्येक टप्प्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं तुम्ही. प्रत्येक टप्प्यामध्ये स्वतः स्थिर राहताय, दाखवताय एक सामर्थ्यशील व्यक्तिमत्व कसं असावं. एक खरंच म्हणजे संपलं म्हणून रडत बसण्यापेक्षा नवीन काहीतरी करण्याची उमेद जी तुमच्यामध्ये आहे ती इतरांना मार्गदर्शक ठरते किंवा मार्गदर्शनापर आहे, म्हणूनच तुम्ही संकटमुक्त होताय. स्वामी आदेश तुम्हाला तेवढ्यासाठीच देत आहेत हा, की तुम्ही संकटमुक्त का होताय, कारण तुम्ही तुमच्या ठामपणे राहिला आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातले हे सगळे ब्लॉकेजेस निघून जात आहेत. हॅन्डमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही होता. गोंधळ होता, जो गोंधळ असा होता की त्या गोंधळामधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. मार्ग सापडला नाही म्हणून तुम्ही सोडले का? नाही सोडलं तुम्ही मार्ग. बघा इथं पेंटॅकल्सची किती ऊर्जा आहे. ह्या हॅन्डमॅनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही होता. मार्ग सापडत नाही आहे, काही सापडत नाही. कुठून कुठं जायचं, कुठून कुठं यायचं, कुणाजवळ जायचं, कुणाजवळ मन मोकळं करायचं. आयुष्याचा कायापालट जो काय आहे किंवा जे हे आहे ते सापडत नाही आहे. तो मार्ग सापडत नाही आणि त्या मार्गावर पुढे जात असताना कोणताही हे जे आहे मार्गामध्ये जे अडथळे येत आहेत त्या अडथळ्यांमध्ये असे हे होऊन पडला होता तुम्ही की त्यातनं पुढं जाण्याचं हेच होत नाही. तर अशी एक गुरुकिल्ली जी आहे जी तुमच्याजवळ आली आणि ती गुरुच देत असतात. तर अशी स्वामींसारखी जी शक्ती आहे, जी अध्यात्म आहे, भक्ती आहे, तुमची सेवा आहे, तुमचं जे बोलणं आहे, तुमचे इंट्युशन्स आहेत, तुम्हाला जे आतूनचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तो आवाज तुम्हाला जगण्याची दिशा दाखवते. आणि हेच दाखवत असताना आजूबाजूला अशी लोक, अशा एनर्जीज तुमच्याबरोबर होत्या आणि आहेत ज्यांनी तुम्हाला मदत केली. ज्या अशा एनर्जीज आहेत ज्यांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुमच्यात काय कमी आहे किंवा काय आहे, त्यांचं खरं रूप तुम्हाला या जर्नीमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. स्वामी तेवढ्यासाठीच तुम्हाला आदेश देत आहेत. ह्या जर्नीनं तुम्हाला चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या. कोण तुमचं आहे, कोण तुमचं नाही आहे हे तुम्हाला दाखवून दिले. तर आता तुम्हाला ते संकटमुक्त करताय. तुमच्याकडं ज्या गोष्टींनी तुम्हाला चॅलेंज येत होते, ज्या गोष्टींनी तुम्हाला थांबलं जात होतं, हे केलं जात होतं, ते सगळं तुमच्याकडे येत आहे तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी. पण ह्या जर्नीमध्ये जे तुम्ही शिकलाय, जे चेंजेस तुमच्यामध्ये झाले, हे सगळे तुम्हाला शिकवण्यासाठी झाले. आणि जे तुम्ही शिकलाय, जे तुम्ही लर्न केलंय ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते तुम्ही घेतलाय. असं आंधळा विश्वास कुणावरही न ठेवता समोर व्यक्ती जी आहे किंवा समोरच्या एनर्जीज आहेत त्या तुम्ही कितीही साधे असला, भोळे असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्यातली जी स्ट्रेंथ आहे, तुमच्यातली जी ताकद आहे, तुमच्यातली जी शक्ती आहे ती दाखवायला विसरायचं नाही असं तुम्हाला स्वामी सांगतायत. कारण तुम्ही खूप कॅपेबल आहात, खूप उच्च दर्जाची अशी सोल आहात जी खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रेंथ आहे तिच्यामध्ये. आणि ती अगदी म्हणजे हे करू शकते असं म्हणजे त्याला शब्दच नाही, तितकंच मोठी अशी पॉवरफुल शक्ती तुमच्यामध्ये आहे. तर ही शक्ती तुम्हाला बाहेर काढायची असेल म्हणजे बाहेर निघते आता. या शक्तीमुळेच तुमच्या आयुष्यातला जो बंडलसा नव्हता किंवा जो तुम्हाला त्रास होत होता, जिथं पेंटॅकल्स नाही आहेत म्हणून, आणि म्हणूनच हे आयुष्यात तुमचं हे सगळं येते, पैसा येतोय. 10 ऑफ पेंटॅकल्स, हे 10 ऑफ पेंटॅकल्स म्हणजे हेच आहे, एक फळदार फुलदार असं. आणि अशी चर्चा आता तुमची होईल, जी चर्चा तुमची निगेटिव्हली तर जी चर्चा तुमची केली गेली, जो तुम्हाला त्रास दिला गेला, जो तुमचं
तुम्हाला कमीपणा दाखवण्यात आला तर इथं संपतं. हे 10 ऑफ पेंटॅकल्स आहेत आणि संकट मुक्त करतायत तुम्हाला स्वामी. कारण स्वामींच्या चरणांपाशी तुम्ही सर्व समर्पित केलं. तुमचं दुःख सुख सगळं सगळं तुम्ही समर्पित केलं. तुम्ही फक्त मार्ग मागितला, मार्गदर्शन मागितला आणि त्या मार्गावर तुम्ही पुढे चाललाय. तुम्ही सेवा करत राहिला. देव सगळं द्यायलाच ते तयार आहेत. फक्त आपण त्याच्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे, कनेक्ट झालं पाहिजे आणि तुम्ही झाला. म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात हे सगळं चेंजेस हे सगळे झाले आणि होत आहेत. आणि म्हणून स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत आणि ते आदेश देत आहेत तुम्हाला, तू संकटमुक्त होतोय. म्हणजे ह्या जर्नीमध्ये तू जे सगळं शिकलायस किंवा तू जे सगळं शिकलेस हे तुला लक्षात ठेवायचं आहे. हा धडा जो तुला मिळालेला आहे हे तुला शिकवण देण्यासाठी. कारण जसा तू आहेस, जशी तू आहेस तसं समोरचं जग नाही आहे. समोर तसं नाही आहे. तर तुझ्यातला चांगुलपणा असेल, स्थिरता असेल, सगळं असेल, पण प्रत्येक गोष्टीमध्ये एक लिमिटेशन्स असणं खूप गरजेचं आहे. मर्यादित राहणं, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा, स्वतःवर प्रेम करायला ह्या सगळ्या जर्नीनं तुम्हाला शिकवलं. स्वतःवर प्रेम केलं पाहिजे पहिलं. तुमचं स्वतःवर प्रेम नव्हतं म्हणून या सगळ्या गोष्टी हे झाल्या. पण आता तुमचं स्वतःवर प्रेम आहे आणि स्वतःवर प्रेम करताना इतक्या मोठ्या गोष्टी सगळ्या तुम्ही शिकलाय. म्हणून आता पहिले स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःला वेळ द्यायचा. मग ज्या काही गोष्टी आहेत, जे स्वामींनी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही करताय आणि तुम्ही करत राहणार. म्हणूनच स्वामी तुम्हाला संकटमुक्त करतायत. मी तुम्हाला आता काय म्हटलं, हायर लर्निंग, जे तुम्ही शिकलाय, जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेला आहे, जो धडा तुम्हाला मिळालेला आहे, जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, जो तुमच्या प्रगतीकडे नेणारं हे साधन आहे. आणि हे शिक्षण, हे जो धडा तुम्हाला मिळालाय हा तुम्ही विसरायचा नाही आहे. जे तुम्हाला शिकवलेलं आहे, जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे, त्या ज्ञानावर तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे. तुमची खूप प्रगती होणार आहे, खूप प्रोग्रेस आहे तुमच्यामध्ये. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, ज्ञान जे तुम्हाला दिलेलं आहे, मग त्या वेळेनं दिलेलं आहे, वेळेचं नियोजन असेल. वेळ तुम्ही असाच वेस्ट घालवत असाल, वेळेनं दिलेलं आहे, माणसांनी दिलेलं आहे, नात्यांनी दिलेलं आहे, सगळ्यांनी तुम्हाला तुमचं हे दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिला आहे, तुम्हाला शिकवलं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं नाही, तुम्ही कसं केलं, तुम्ही कसे आहात, कसे वागलात, हे तुम्हाला सगळ्यांनी शिकवलं. वेळेनं सुद्धा शिकवलं. तुमचं काय चुकलं, इतरांचं काय चुकलं, हे सगळं शिकवलं. पण ज्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं त्यांना माफ करायचं. ज्यांनी शिकवलं, चांगले वाईट यांनी अनुभव आल्याशिवाय माणूस घडत नाही. आणि ते अनुभव आले म्हणूनच तुम्ही घडलाय. जे हे झालं, ज्यांनी दुखवलं त्यांना माफ करून आणि ज्यांनी साथ दिली त्यांना धन्यवाद करून तुम्हाला पुढं जायचं आहे. थँक्यू म्हणून पुढं जायचं आहे, असा इथं तुम्हाला मेसेज दिला जातो. खूप छान मेसेज आहे. या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला. अशा सोल ज्या आहेत, ज्या खरंच हरवलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्यास विसरायचं नाही आहे. शेअर करायचा नक्की मेसेज. आणि हिलिंग, मी तुम्हाला काय म्हणलं, ही सेन्सिटिव्हिटी आहे, सगळं तुमची हिलिंग करण्यासाठी आलं. तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुम्हाला दुखवण्यासाठी. कोणीतरी स्वामींना म्हणत असेल, स्वामी मी इतकं सगळं किंवा करतोय, सेवा करते, सगळं दानधर्म करते किंवा हे करतोय ते करतोय आणि माझ्याबरोबर असं का होते, असं स्वामींना तुम्ही विचारत असाल. पण स्वामी तुम्हाला तेच सांगताय, जे आयुष्यात झालं हे हिलिंग देण्यासाठी झालं, तुला शिकवण्यासाठी झालं. हे जे काही सगळं झालं पास्टमध्ये, फायनान्शियल लॉसला तुला इतका त्रास झाला किंवा सगळ्या नात्यांमध्ये असेल किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये, की तुला शिकवण्यासाठी झालं. डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो. डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो. स्वतःवर तू प्रेम करायला तुम्हाला यांनी शिकवलं, स्वामींनी शिकवलं. तर हे जे आहे, स्वतःवर प्रेम करणं जे आहे, हिलिंग जे आहे, जो सपोर्ट तुला कोणी केला आणि तू कुणाला करायचं आहे, काय केलं, हे हिलिंग सगळं तुम्हाला इथं दिलं गेलं. आणि त्याच्यासाठीच हे सगळ्या एवढ्या मोठ्या हे गोष्टी या सगळ्या तुमच्या आयुष्यात घडवण्यात आल्या, घडल्या गेल्या. कारण तुम्हाला इथं शिकवायचं होतं हे सगळं. एवढं सोपं नाही आहे. आणि त्यांनीच जर तुमचे थर्ड आईज ओपन, जे तुम्हाला जे इंट्युएशन्स येत आहे, जे तुम्ही अध्यात्मात आहात, स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा तुमचे थर्ड आय ओपन असेल, जे अध्यात्मात आहे, थर्ड आयवर तुम्ही चक्राजवर काम करत असाल, थर्ड आय जर ओपन असेल तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, जे तुमचे इंट्युएशन्स आहेत, जे डाउनलोड्स आहेत, ते तुम्हाला खूप पॉवरफुली तुम्हाला इंट्युएशन्स येतील. तर त्या इंट्युएशन्सवर तुम्हाला पुढं जायचं आहे आणि जे खरं आहे, जे खरं काय, रिॲलिटी काय आहे,
तुम्ही कोण आहात, काय रिॲलिटी आहे, तुम्हाला पुढं काय करायचं आहे, कोणती अपॉर्च्युनिटी येणार आहे किंवा कोणती संधी तुमच्याकडे येणार आहे, त्याच्यावर तुम्हाला काय काम करायचं आहे ते सुद्धा मार्गदर्शन तुमच्या इंट्युशन्सच्या द्वारे इथं तुम्हाला दिलं जाईल, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि कृष्णा थँक्यू सो मच कृष्णा. बघा, स्वामी आदेश तुमच्यासाठी आहे, स्वामीचा तुमच्यासाठी आदेश आहे, ते तुम्हाला संकटमुक्त करतायत. आणि संकटमुक्त करण्यासाठी सर्व रूप ही भक्ती तुमची जी आहे, जी भक्ती तुमची आहे स्वामींवरची, कृष्णा डिवोशन, जे श्रीकृष्णांचं कार्ड आहे, हे जे भक्तीचं कार्ड आहे, ही भक्ती आहे तुमची. तुमची भक्ती इतकी पराकोटीची आहे ना, इतके स्पिरिच्युअल तुम्हाला गायडन्स मिळतात. कोणकोणत्या प्रत्येक, मी तुम्हाला पहिल्याच ह्याच्याकडून सांगितलं, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणाहून ज्या ज्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मेसेज दिले जातात, पोहोचवले जातात, तिथपर्यंत तुम्ही पोहोचताय, ते घेताय तुम्ही. तुम्हाला काय सांगितलं जात आहे त्याच्यावर गौर करताय, तुम्ही ते घेताय मेसेज, म्हणून तुमच्यापर्यंत हे तुम्ही संकटमुक्त होत आहे. कारण तुम्ही जी सकारात्मकता तुमच्याकडे येते, अट्रॅक्ट होते, पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होते, ते तुम्ही घेताय. एवढं सोपं नसतं. पॉझिटिव्ह सकारात्मकता आपल्यामध्ये जागृत करणं आणि त्याच्याशी कनेक्ट होणं सोपं नसतं. एखाद्या अशा नकारात्मक एनर्जीला हरवून पुढं जाणं हे फक्त यांच्या आशीर्वादाने होऊ शकतं, स्वामींच्या आशीर्वादाने होऊ शकतं. आणि तो आशीर्वाद, तुमच्या भक्तीचं प्रतिफळ तुम्हाला मिळतंय, ते तुम्हाला देत आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादानंच, म्हणूनच ते तुम्हाला संकटमुक्त करतायत. ते तुमच्यावर खूप अनकंडिशनल प्रेम करतात. तुमची साथ, मी तुम्हाला इथं जे आयुष्यात सगळं झालं ते तुम्हाला रागवू नका, रुसू नका असं सांगतायत स्वामी तुम्हाला. जे झालं ते तुम्हाला शिकवण्यासाठी झालं, पण तरीही ते तुम्ही धरला नाही, त्यांच्यावर राग रुसवा धरला नाही. तुम्ही, त्यांनी जे शिकवलं त्या मार्गदर्शनावर तुम्ही गेला. पण जो धडा तुम्हाला मिळालेला आहे तो विसरायचा नाही आहे. जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही घेत तुम्हाला पुढं जायचं आहे. स्पिरिच्युअल जे गायडन्स दिले जातात, जे मार्गदर्शन केलं जातं, जो मार्ग तुम्हाला दाखवला जातोय, प्रत्येक ज्या ज्या माध्यमातून, प्रत्येक माध्यमात, प्रत्येक स्टेपला एक वेगळा गुरु तुमच्या समोर येईल आणि ते मार्गदर्शन घेत घेत तुम्हाला पुढं जायचं, असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय. थँक्यू सो मच. खूप छान रीडिंग झाली. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली. आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा एकदा भेटू अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.